नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत करतो आपलं ऑनलाईन अंकगणित या कोर्समध्ये, अंकगणित प्लस बुद्धिमत्ता या कोर्समध्ये. मित्रांनो, आपण तर्क व अनुमान हे प्रकरण पाहत आहोत, सिलॉगिझम. याच्या मागील पार्टमध्ये आपण 3 स्टेटमेंट असताना किती कन्क्लुजन निघतात. इमिडिएट कन्क्लुजन मी काढून दिलेले नाहीयेत, परंतु इमिडिएट कन्क्लुजन हे तुम्हाला स्वतःहून काढता येतील. इमिडिएट कन्क्लुजन काढण्यासाठी फक्त 4 रूल लक्षात ठेवा. सर्वपासून काही मिळते, काहीला रिव्हर्स रीड करा, त्याच्यानंतर एकही नाही पासून काही नाही हे उपसर्ग मिळते, तसा काही हा रिव्हर्स होतो, तसाच तुम्हाला एकही नाही सुद्धा हा रिव्हर्स लक्षात ठेवायचे. एवढे 4 पॉइंट तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात ठेवायचे इमिडिएट कन्क्लुजनसाठी. तर 3 स्टेटमेंट दिले असताना मेन कन्क्लुजन कसे काढतात ते आपण समजून घेऊ. मेन कन्क्लुजन म्हणजे ज्या वेळेस 2 स्टेटमेंट आपण एकत्र करून येणारं जे कन्क्लुजन असेल त्याला मेन कन्क्लुजन असे म्हटलं जातं. आपल्याकडे एक्झाम्पल नंबर 34 पहा. स्टेटमेंट नंबर 34 आपल्या स्क्रीनवर सर्व ए बी आहे, सर्व बी सी आहे, एकही सी डी नाही. तर या ठिकाणी पहा किती निष्कर्ष निघतात, किती कन्क्लुजन निघतात ते आपण या ठिकाणी बघूया. सर्व ए बी आहे, सर्व ए बी आहे, सर्व ए बी आहे. ओके, त्याच्यानंतर आपल्याला दुसरं स्टेटमेंट काय दिलेलं आहे, सर्व बी सी आहे, सर्व बी सी आहे, सर्व बी सी आहे. ओके, तर या ठिकाणी पहा सर्व बी सी आहे, त्याच्यानंतर एकही सी डी नाही, एकही सी डी नाही, एकही सी डी नाही. ओके, एकही सी डी नाही. तर फर्स्ट स्टेटमेंट, सेकंड स्टेटमेंट आणि थर्ड स्टेटमेंट. आपल्याजवळ विधान किती दिले मित्रांनो, 3 विधानं दिले असताना किती कन्क्लुजन निघतात हे आपण डिटेल या ठिकाणी पाहत आहोत. परंतु एक्झाम मध्ये तुम्हाला 3 स्टेटमेंट दिले असताना काही 4 निष्कर्ष दिले असतील किंवा 4 कन्क्लुजन दिलेले असतात. त्या कन्क्लुजन आपल्याला चेक करावे लागतात की त्या ठिकाणी योग्य आहेत की नाही आहेत. ओके, परंतु मी तुम्हाला 3 स्टेटमेंट पासून किती कन्क्लुजन मिळतात हे सर्व कन्क्लुजन तुम्हाला या ठिकाणी मी सांगत आहे. ओके, तर पहा आपण कन्क्लुजन फाइंड करतोय. तर कन्क्लुजन फाइंड करण्याच्या अगोदर तुम्हाला टिक क्रॉसचा टेबल पाठ असणं आवश्यक आहे. तर सर्वांसाठी टिक क्रॉस आणि एकही नाही साठी काय असतो, टिक टिक असतो. ओके, जर पहिलं आणि सेकंड स्टेटमेंट जर एकत्र केलं, पहिलं आणि सेकंड स्टेटमेंट एकत्र करून आपल्याला किती कन्क्लुजन मिळतात ते पाहूया. तर पहा सर्व अधिक सर्व आहे. ज्या वेळेस मेन कन्क्लुजन आपण काढतो त्यावेळेस पहा सर्व अधिक सर्व जर उपसर्ग असेल तर काय मिळते, सर्व पासून सर्व मिळते, हे लक्षात ठेवा. सर्व अधिक सर्व इज इक्वल टू सर्व हे उपसर्ग मिळतं आणि त्याच्यानंतर आपल्याला सर्व पासून काय मिळते मित्रांनो, काही मिळते. सर्वापासून काय मिळते, काही मिळते. काही हा रिव्हर्स रीड केला जातो. म्हणजेच काय, काही ए बी आहे तर काही बी ए आहे. तर लक्षात ठेवा काहीला रिव्हर्स रीड केला जातो. मग मला सांगा मित्रांनो, सर्व अधिक सर्व पासून आपल्याला सर्व हे उपसर्ग मिळाले आणि त्याच्या अगोदर आपण बी ला जर दोघी ठिकाणी जो कॉमन वर्ड असतो, जो कॉमन वर्ड असेल त्याला जर दोघी ठिकाणी क्रॉस मिळाला असेल तर ए आणि सी मध्ये कोणत्याही प्रकारचं कन्क्लुजन येणार नाही. परंतु बी ला दोघी ठिकाणी क्रॉस आलेला नाहीये, म्हणजे ज्याचा अर्थ बी हा सेफ झोन मध्ये आहे. ए आणि सी मध्ये आपण कन्क्लुजन काढू शकतो. तर सर्व अधिक सर्व याच्यापासून आपल्याला काय मिळालं मित्रांनो, सर्व. तर सर्व सरळ रीड करायचं पहा. सर्व ए सी आहेत, सर्व ए सी आहेत, सर्व ए सी आहेत. लक्षात ठेवा जर या ठिकाणी सी ला क्रॉस मिळाला असेल तर येणारं जे आपण मेन कन्क्लुजन काढलेलं आहे त्या ठिकाणी देखील सी ला क्रॉस यायला हवं. तर सर्वसाठी काय, टिक क्रॉस. पहा सी ला क्रॉस मिळाला. ओके, जर इकडे जर सी ला क्रॉस आला नसता तर सर्व ए सी आहेत हे कन्क्लुजन आपण मान्य केले नसतं. ठीक आहे, सर्व पासून काय मिळते मित्रांनो, काही मिळते. याला आपण असं म्हणूया, काही ए सी आहे, काही ए सी आहे. त्याच्यानंतर काहीला रिव्हर्स रीड केला जातो. पहा मित्रांनो, काही सी ए आहे आणि काहीसाठी टिक क्रॉस टेबल तुम्हाला सर्वांचा पाठ आहे. क्रॉस 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 क्रॉस.
पहा तिघी कन्क्लुजन मध्ये सी ला क्रॉस मिळालेला आहे. जर तिघी कन्क्लुजन मध्ये सी ला क्रॉस आला नसता तर ते ए आणि सी मध्ये आपण कन्क्लुजन काढलं नसतं. ठीक आहे, तर पहिलं आणि सेकंड पासून आपल्याला किती कन्क्लुजन मिळाले मित्रांनो? सर्व ए सी आहे, काही ए सी आहे, काही सी ए आहे. ओके, आता आपण सेकंड अँड थर्ड ला एकत्र करूया की त्यापासून आपल्याला किती स्टेटमेंट मिळतील. ओके, त्यासाठी वर्ड हा कॉमन असणं आवश्यक आहे. सर्व प्लस एकही नाही. तर ज्या वेळेस सर्व प्लस एकही नाही, एकही नाही जर असं असेल तर मित्रांनो सर्व प्लस एकही नाही पासून आपल्याला काय मिळेल? एकही नाही. काय मिळेल? एकही नाही. तर एकही नाहीला आपण काय करू शकतो? रिव्हर्स रीड करू शकतो. आणि तुम्हाला माहिती आहे एकही नाही पासून काय मिळते? काही नाही. काय मिळते मित्रांनो? काही नाही. एवढे पॉइंट तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहेत. ओके, मग पहिला सेकंड आणि थर्ड मध्ये किती कन्क्लुजन येतात ते पाहूया. सेकंड आणि थर्ड मध्ये सी ला दोघी ठिकाणी क्रॉस आला आहे का? नाही. म्हणजे याचा अर्थ बी आणि डी मध्ये आपण कन्क्लुजन काढू शकतो. बी आणि डी मध्ये आपण कन्क्लुजन काढू शकतो. सर्व प्लस एकही नाही, तर सर्व प्लस एकही नाही यापासून काय मिळेल मित्रांनो? एकही नाही. परंतु लक्षात ठेवा बी आणि डी मध्ये क्रॉस आला आहे का? नाही. मग याला आपण एकही नाही हे उपसर्ग वापरू शकतो. काय? एकही बी डी नाही, एकही बी डी नाही. बी आणि डी ला कुठेही क्रॉस मिळालेला नाहीये. जर या ठिकाणी क्रॉस आला तर काही घेणं देणं नाही, परंतु या ठिकाणी जर क्रॉस आला असता तर या ठिकाणी क्रॉस यायलाच पाहिजे. परंतु एकही नाही साठी काय टिक क्रॉस टेबल टिक टिक आहे. एकही नाहीला काय करू शकतो आपण? रिव्हर्स रीड करू शकतो. म्हणजेच याचा अर्थ आपण असं लिहू शकतो एकही डी बी नाही, एकही डी बी नाही. ओके, आणि एकही नाही पासून काय मिळते मित्रांनो? काही नाही. म्हणजे याचा अर्थ असा झाला काही बी डी नाही, काही बी डी नाही. ओके, या एकही नाही पासून सुद्धा आपल्याला काय मिळेल? काही डी बी नाही, काही डी बी नाही. ओके, तर हे उपसर्ग आपल्याला या ठिकाणी मिळालेले आहेत. हे कन्क्लुजन आपल्याला या ठिकाणी मिळालेले आहेत मित्रांनो. जर पहिलं दुसरं एकत्र केले तर आपल्याला 3 कन्क्लुजन या ठिकाणी मिळाले. दुसरं आणि तिसरं एकत्र केले तर आपल्याला 4 कन्क्लुजन या ठिकाणी मिळालेले आहेत. आता ए आणि डी मध्ये कोणत्या प्रकारचं कन्क्लुजन येतं का ते पाहूया. मग ए आणि डी मध्ये कन्क्लुजन तुम्हाला जर काढायचं असेल तर पहिलं आणि तिसरं मध्ये कोणता वर्ड कॉमन आहे ते सर्वात अगोदर पहा. तर या ठिकाणी ए आणि बी आहे, तर या ठिकाणी सी आणि डी आहे. तर याच्यामध्ये कोणताही वर्ड कॉमन नाही. मग अशा वेळेस काय करायचं? जो पहिला आणि दुसऱ्यापासून जे आपल्याला स्टेटमेंट कन्क्लुजन मिळालेले आहे ते कन्क्लुजन आणि तिसरं कन्क्लुजन एकत्र करण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजेच पहा सर्व आणि एकही नाही याला जर एकत्र केलं तर पहा सर्व प्लस एकही नाही, सर्व प्लस एकही नाही याच्यापासून आपल्याला काय मिळेल? एकही नाही. राईट, म्हणजेच आपण या ठिकाणी असं म्हणू शकतो पहिलं आणि तिसऱ्या मध्ये जर आपल्याला कन्क्लुजन हवं असेल तर पहा पहिलं दुसऱ्यापासून आपल्याला सर्व ए सी आहे मिळाले, तर हा कन्क्लुजन तिसऱ्या स्टेटमेंटशी एकत्र करण्याचा प्रयत्न करा. तर सर्व अधिक एकही नाही त्यापासून आपल्याला काय मिळेल? एकही नाही. याच्यामध्ये सी हा कॉमन आहे, म्हणजे ज्याला आपण असं म्हणू शकतो मित्रांनो की एकही पहा एकही ए डी नाही, एकही ए डी नाही, एकही ए काय नाही? डी नाही. ओके, एकही नाहीला आपण रिव्हर्स रीड करू शकतो. पहा एकही डी ए नाही, एकही डी ए नाही. ओके, मग एकही नाही पासून काय मिळते? काही नाही. तर लक्षात ठेवा ए आणि डी ला क्रॉस आला आहे का? अजिबात नाही. मग या ठिकाणी क्रॉस आला नाही आला काही घेणं देणं नाही, परंतु या ठिकाणी जर क्रॉस आला असता तर याही ठिकाणी क्रॉस यायलाच पाहिजे. ओके, तर एकही नाही पासून आपल्याला काय मिळते? काही नाही. म्हणजे मी असं लिहू शकतो की काही ए डी नाही, काही ए डी नाही. आणि हा एकही नाही पासून आपल्याला काय मिळते मित्रांनो? काही डी ए नाही, काही डी ए नाही.
ओके, तर एवढे कन्क्लुजन आपल्याला या ठिकाणी मिळालेले आहेत. पहिला आणि सेकंड ह्या स्टेटमेंट पासून आपल्याला 3 कन्क्लुजन या ठिकाणी मिळाले. दुसरं आणि तिसरं पासून देखील आपल्याला 4 कन्क्लुजन या ठिकाणी मिळालेले आहेत. आणि पहिलं आणि तिसऱ्याचा जर विचार केला म्हणजेच ए आणि डी मध्ये जर विचार करायचा प्रयत्न केला तर ए आणि डी मध्ये या प्रकारचे कन्क्लुजन येतील की एकही ए डी नाही, काही डी ए नाही, काही ए डी नाही, काही डी ए नाही. असं का, तर लक्षात ठेवा हे निगेटिव्ह आहे आणि हे पॉझिटिव्ह आहे. ज्या वेळेस आपण एक पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह स्टेटमेंट एकत्र करतो त्यावेळेस येणारं कन्क्लुजन हे निगेटिव्ह असतं. तर लक्षात ठेवा एकही नाही हे निगेटिव्ह क्वांटिफायर आहे, एकही नाही देखील आपला निगेटिव्ह क्वांटिफायर आहे आणि काही नाही देखील सुद्धा निगेटिव्ह क्वांटिफायर आहे. ठीक आहे मित्रांनो, तर एवढे प्रकारचे कन्क्लुजन तुम्हाला या 3 स्टेटमेंट वरून मिळतात. ठीक आहे, नोट डाऊन. पुढील स्टेटमेंट पाहूया. स्टेटमेंट नंबर 35 35 क्रमांकाचं स्टेटमेंट पहा. काही ए बी आहेत, काही ए बी आहेत, काही ए बी आहेत, काहीसाठी क्रॉस क्रॉस. सेकंड स्टेटमेंट पहा. काही बी सी आहेत, काही बी सी आहेत, काहीसाठी पण काय असेल क्रॉस क्रॉस. त्याच्यानंतर सर्व सी डी आहेत, सर्व सी डी आहेत, सर्व सी डी आहेत. ओके, सर्वसाठी काय असेल टिक क्रॉस. ओके, हे स्टेटमेंट तुमच्याजवळ दिलेले आहेत. तर याच्यापासून आपण कन्क्लुजन काढूया. कन्क्लुजन आपण इमिडिएट कन्क्लुजन नाही काढणार, तर आपण काढणार मित्रांनो मेन कन्क्लुजन. ज्या वेळेस 2 स्टेटमेंट आपण एकत्र करून जे कन्क्लुजन काढतो त्याला मेन कन्क्लुजन असे म्हणतात. तर पहा या ठिकाणी पहिलं आणि सेकंड जर एकत्र केले तर आपल्याला काय कन्क्लुजन मिळतात ते पाहूया. परंतु बी ला दोघी ठिकाणी काय मिळालेलं आहे मित्रांनो, क्रॉस मिळालेला आहे. आणि लक्षात ठेवा काही अधिक काही असेल त्यापासून आपल्याला काय मिळते, नो कन्क्लुजन मिळते. काही अधिक काही इज इक्वल टू नो कन्क्लुजन. म्हणजे याचा अर्थ असा की ए अँड सी मध्ये काय असेल, नो कन्क्लुजन. कोणत्याही प्रकारचं कन्क्लुजन त्या ठिकाणी मिळणार नाही. कोणामध्ये, ए आणि सी मध्ये. जर दुसरं आणि तिसरं एकत्र करायचा प्रयत्न केला, दुसरं आणि तिसरं एकत्र करायचा प्रयत्न केला तर पहा या दोघांमध्ये सी हा कॉमन आहे, दोघांमध्ये काय आहे, कॉमन आहे. ज्या वेळेस सी कॉमन असेल दोन्ही ठिकाणी क्रॉस मिळालेला नाहीये म्हणजे सर्व अधिक काही असेल, काय असेल, सर्व अधिक काही असेल त्यापासून आपल्याला सर्व काही मिळते. काय मिळते मित्रांनो, काही. म्हणजे याला आपण असं म्हणूया काही बी डी आहेत, काही बी डी आहेत, काही बी काय आहेत, डी आहेत. दोघांना क्रॉस आहे तर याही ठिकाणी बी आणि डी ला क्रॉस आहे म्हणजे याचा अर्थ हे कन्क्लुजन या ठिकाणी येईल. आणि काहीला आपण काय करू शकतो, रिव्हर्स रीड करू शकतो. म्हणजेच काय, काही डी बी आहेत, काही डी बी आहेत. तर दोघी ठिकाणी काय मिळालं, याला क्रॉस मिळालेला. बरोबर. मग पहिला आणि तिसरं पासून काय मिळते ते पाहूया. जर पहिलं आणि दुसरं एकत्र पासून जर एकही कन्क्लुजन मिळत नाही म्हणजे ए आणि डी मध्ये देखील आपल्याला कोणत्याही प्रकारचं कन्क्लुजन मिळणार नाही. का, कारण पहिलं स्टेटमेंट आणि दुसरं स्टेटमेंट एकत्र करून जे कन्क्लुजन आपल्याला मिळते ते कन्क्लुजनला आपण तिसऱ्या स्टेटमेंटशी कंपेअर करतो आणि त्याच्यापासून कन्क्लुजन काढण्याचा प्रयत्न करतो. परंतु पहिला आणि दुसऱ्यापासून जर कोणत्याही प्रकारचं कन्क्लुजन येत नाही म्हणजे याचा अर्थ ए आणि डी मध्ये देखील कोणत्याही प्रकारचं कन्क्लुजन येणार नाही. म्हणजे पहिलं आणि तिसरं जर एकत्र केले तर ए अँड डी मध्ये काय असेल मित्रांनो, नो कन्क्लुजन असेल. काय असेल, नो कन्क्लुजन. सर्वांना समजलं असेल. ठीक आहे, व्यवस्थित नोट डाऊन करा. पुढील स्टेटमेंट पाहूया. स्टेटमेंट नंबर 36 क्रमांकाचं विधान पहा. सर्व ए बी आहेत, सर्व ए बी आहेत, सर्व ए बी आहेत. ओके, त्याच्यानंतर आपल्याला दिले सर्व सी ए आहेत, सर्व सी ए आहेत. ओके, सर्व सी ए आहेत. तर ह्या दोघी स्टेटमेंट मध्ये एकही कॉमन वर्ड नाही. तिसरा स्टेटमेंट एकत्र करूया. सर्व डी सी आहेत, सर्व डी सी आहेत, सर्व डी सी आहेत.
ओके, 3 स्टेटमेंट दिले आहेत, तिघांमध्ये टिक क्रॉस. ठीक आहे. पहिलं आणि दुसरं जर एकत्र केले तर काय कन्क्लुजन मिळेल का? तर नाही मिळणार. कारण हो मिळेल मित्रांनो, कारण ह्या दोघांमध्ये ए हा कॉमन आहे. सॉरी, या ठिकाणी ए हा काय आहे? कॉमन आहे. जर पहिलं आणि दुसरं स्टेटमेंट एकत्र केले तर आपल्याला काय कन्क्लुजन मिळते ते पाहूया. सर्व अधिक सर्व पासून आपल्याला सर्व मिळते. काय मिळते मित्रांनो? सर्व. म्हणजे ज्याला आपण असं लिहू शकतो की सर्व बी सी आहेत, सर्व बी सी आहेत. ओके. जर या ठिकाणी व्यवस्थित विचार केला तर सर्व बी सी आहेत हे आपण या ठिकाणी घेऊ शकणार नाही. का घेऊ शकणार नाही? तर पहा, बी ला ह्या ठिकाणी क्रॉस मिळालेला आहे, म्हणजे याचा अर्थ बी ला ह्या ठिकाणी क्रॉस मिळालेला नाहीये. कारण सर्वसाठी टी क्रॉसचा टेबल लक्षात ठेवा. बी ला ह्या ठिकाणी क्रॉस आला नाही, म्हणजेच याचा अर्थ हे स्टेटमेंट तुमच्या या ठिकाणी येणार नाही. ओके. मग सर्व पासून काय मिळते? काही. म्हणजे याला आपण असं लिहू शकतो की काही बी सी आहेत, काही बी सी आहेत. तर लक्षात ठेवा, बी ला क्रॉस मिळाला, सी ला क्रॉस मिळाला, परंतु दोघांमध्ये फक्त बी ला क्रॉस होता. या ठिकाणी बी ला आणि सी ला देखील क्रॉस मिळालेला आहे. म्हणजे काही, याला रिव्हर्स रीड करा, काही सी बी आहेत. बी ला तुम्ही कुठेही लिहा, बी ला कोणत्याही ठिकाणी लिहिलं तरी बी ला क्रॉस येतोच आहे. म्हणजे बी ला जर क्रॉस आला म्हणजे याचा अर्थ पहिला आणि दुसऱ्या स्टेटमेंट पासून आपल्याला हे 2 कन्क्लुजन या ठिकाणी मिळालेले आहेत. ओके. तर या ठिकाणी पहा, आता दुसरं आणि तिसरं एकत्र केले, दुसरं अधिक तिसरं एकत्र केले तर सर्व अधिक सर्व मध्ये सी हा कॉमन आहे. सी जर कॉमन असेल तर दोघांमध्ये कन्क्लुजन निघेल, परंतु दोघांमध्ये सी ला क्रॉस यायला नको. तर सी हा सेफ झोन मध्ये आहे, क्रॉस आलेला नाहीये. म्हणजे याचा अर्थ मी याला असं म्हणू शकतो की सर्व अधिक सर्व पासून सर्व मिळते. मी या ठिकाणी डायरेक्टली काही सुद्धा लिहू शकतो, परंतु तुम्हाला समजायला हवं म्हणून मी सर्व हे उपसर्ग घेतोय. सर्व येणार नाही, कारण की सर्वसाठी टी क्रॉस आहे आणि या ठिकाणी पहा ए ला क्रॉस मिळाला आहे. म्हणजे याचा अर्थ हे असं नाही येणार, सर्व ए डी आहेत, सर्व ए डी आहेत. ओके. परंतु एला त्या ठिकाणी क्रॉस मिळालेला आहे, या ठिकाणी एला क्रॉस नाहीये, म्हणजे याचा अर्थ सर्व ए डी आहे हे कन्क्लुजन येणार नाही. ओके. सर्व पासून काय मिळते मित्रांनो? काही. म्हणजे याला तुम्ही असं लिहू शकता की काही ए डी आहेत, काही ए डी आहेत. ओके. काहीला रिव्हर्स रीड करा, म्हणजे तुम्ही याला असं लिहू शकतात की काही डी ए आहेत, काही डी ए आहेत. ओके. तर लक्षात ठेवा, एला जर त्या ठिकाणी क्रॉस आला असेल तर याही ठिकाणी एला दोघी ठिकाणी काय मिळालेला आहे? क्रॉस मिळालेला आहे. ओके. दुसरं आणि तिसरं स्टेटमेंट एकत्र केल्यावर आपल्याला 3 कन्क्लुजन या ठिकाणी मिळालेले आहेत, परंतु पहिलं कन्क्लुजन चालणार नाही. का चालणार नाही? कारण एला या ठिकाणी क्रॉस आलेला नाहीये. हे पॉइंट तुम्ही या ठिकाणी व्यवस्थित समजून घ्या. पहिलं आणि तिसरं जर एकत्र करायचा प्रयत्न केला तर लक्षात ठेवा, पहिलं आणि दुसऱ्यापासून आपल्याला काही हे उपसर्ग मिळालेला आहे. तर याला आणि याला एकत्र करायचा प्रयत्न करा. पहा, काही अधिक सर्व पासून आपल्याला काय मिळते? काही मिळते. सर्व अधिक काही पासून आपल्याला काय मिळते? काही मिळते. परंतु लक्षात ठेवा, सी जर दोघांमध्ये कॉमन असेल तर सी ला दोघी ठिकाणी क्रॉस मिळालेला आहे. सी ला दोघी ठिकाणी काय मिळालेला आहे? क्रॉस मिळालेला आहे. म्हणजे याचा अर्थ मित्रांनो, आपण बी आणि डी मध्ये कोणत्याही प्रकारचं कन्क्लुजन काढू शकत नाही. समजलं सर्वांना? बी आणि डी मध्ये कोणत्याही प्रकारचं कन्क्लुजन येणार नाही. पहिलं, तिसरं आणि पहिलं मध्ये जर आपण विचार केला तर बी अँड डी मध्ये काय असेल? नो कन्क्लुजन. बी आणि डी मध्ये काय असेल मित्रांनो? नो कन्क्लुजन. ओके. तर याच्यामध्ये नो कन्क्लुजन येईल. ठीक आहे, सर्वांना समजलं? तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला 3 स्टेटमेंट वरून एवढे प्रकारचे कन्क्लुजन निघू शकतात आणि तुम्हाला एक्झाम मध्ये 2 या 3 कन्क्लुजन त्या ठिकाणी दिलेले असतात. योग्य असेल तर योग्य, नसेल तर नसेल. ठीक आहे, तर लिहून घ्या व्यवस्थित. चला मित्रांनो, आजच्या सेशनचा आपण शेवटचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 37, स्टेटमेंट नंबर 37. मित्रांनो, हे 3 स्टेटमेंट वर आधारित आपण जेवढे काही कन्क्लुजन काढले ते हा शेवटचा पार्ट असेल. याच्या पुढील पार्ट मध्ये ज्या 4 स्टेटमेंट 4 स्टेटमेंट जर तुमच्याकडे दिले असतील तर त्यापासून किती कन्क्लुजन निघतील ते आपण पुढील पार्ट मध्ये पाहणार आहोत. त्याच्यानंतरच्या पार्ट मध्ये मित्रांनो, आयोगाने आतापर्यंत किती प्रश्न ह्या घटकांवर विचारले आणि कोणत्या टाईपने विचारले ते सर्व टाईप मी आपल्या ह्या कोर्स मध्ये घेणार आहे. ठीक आहे, चला तर सुरुवात करूया आजच्या सेशनचा शेवटचा क्वेश्चन 3 स्टेटमेंट वाले. काही ए बी आहेत,
काही ए बी आहेत, काही ए बी आहेत, काही ए बी आहेत. ओके, त्याच्यानंतर एकही बी सी नाही, एकही बी सी नाही, एकही बी सी नाही. काहीसाठी क्रॉस क्रॉस, एकही नाही साठी टिक टिक. ओके, त्याच्यानंतर सर्व सी डी आहेत, सर्व सी डी आहेत, सर्व सी डी आहेत. ओके, सर्वसाठी काय असेल टिक क्रॉस. मग याच्यापासून आपण मेन कन्क्लुजन काढूया. पहिलं आणि दुसरं स्टेटमेंट जर एकत्र केले तर काय आपल्याला कन्क्लुजन मिळेल ते पाहूया. ठीक आहे, काही प्लस एकही नाही, काही प्लस एकही नाही याच्यापासून मिळतं मित्रांनो काही नाही. काय मिळते? काही प्लस एकही नाही, काही प्लस एकही नाही. तर याच्यापासून आपल्याला काय मिळते? काही नाही. काय मिळते मित्रांनो? काही नाही, काही नाही. तर लक्षात ठेवा काही नाही आपल्याला या ठिकाणी मिळालेलं आहे. म्हणजे आपण असं रिलेशन या ठिकाणी काढू शकतो, काही ए सी नाहीत, काही ए सी नाहीत. काही नाही साठी काय असतो? क्रॉस टिक. तर या ठिकाणी ए ला क्रॉस मिळालेला आहे, म्हणजे याचा अर्थ तुम्हाला काही ए सी नाहीत हे कन्क्लुजन योग्य असेल. काही नाही पासून आपल्याला काहीच मिळणार नाही आणि ते देखील रिव्हर्स होत नाही, हे लक्षात ठेवा. दुसरं आणि तिसरं स्टेटमेंट जर एकत्र केले, दुसरं आणि तिसरं स्टेटमेंट जर एकत्र केले तर याच्यामध्ये सी हा काय आहे मित्रांनो? कॉमन आहे. तर सर्व प्लस एकही नाही याच्यापासून काय मिळते? एकही नाही. सर्व प्लस एकही नाही, सर्व प्लस एकही नाही यापासून आपल्याला काय मिळते? एकही नाही. काय मिळते मित्रांनो? एकही नाही. एकही नाहीला आपण काय करू शकतो? रिव्हर्स रीड करू शकतो आणि एकही नाही पासून आपल्याला काय मिळते? काही नाही. काय मिळते? काही नाही. ओके, तर हे पॉइंट व्यवस्थित समजून घ्या. आता पहा, सी सी या दोघीमध्ये कॉमन आहे, तर बी आणि डी मध्ये काय रिलेशन लावू शकतो? एकही बी डी नाही, एकही बी डी नाही. ओके, याला रिव्हर्स रीड केलं तर काय होऊ शकतं? एकही डी बी नाही. हे दोघेही कन्क्लुजन या ठिकाणी येणार नाही. काय येणार नाही तर मी तुम्हाला सांगतो की दोघांमध्ये काय असतो? टिक टिक असतो. एकही नाही मध्ये काय असतो? टिक टिक. आणि बी आणि डी मध्ये जर तुम्हाला कन्क्लुजन जोडायचं असेल तर त्यामध्ये बी आणि डी मध्ये डी ला क्रॉस मिळाला आहे, तर डी ला एकही ठिकाणी काय मिळालेला नाहीये? क्रॉस मिळालेला नाहीये. म्हणजे बी आणि डी मध्ये एकही नाही उपसर्ग चालणार नाही. हे दोघीही तुमचे काय चालणार नाही मित्रांनो? कन्क्लुजन येणार नाही. परंतु एकही नाही पासून काय मिळते? काही नाही. म्हणजे मी याला असं लिहू शकतो की काही बी डी नाही. ओके, यापासून मी काय लिहू शकतो की काही डी बी नाही. ओके, काही नाही साठी काय सांगितलंय मित्रांनो तुम्हाला? पहिला क्रॉस दुसरा टिक, पहिला क्रॉस दुसरा टिक. तर या ठिकाणी कोणाला क्रॉस मिळालेला आहे? डी ला क्रॉस मिळाला आहे. तर यामध्ये फक्त एकच कन्क्लुजन असं आहे की त्या ठिकाणी डी ला क्रॉस मिळाला आहे. हे वरचे तिघेही स्टेटमेंट असे मित्रांनो, याच्यामध्ये कोणाला डी ला कोणत्याच ठिकाणी क्रॉस आलेला नाहीये. म्हणजे याचा अर्थ फक्त हे एकच कन्क्लुजन या ठिकाणी मिळेल. ओके, तर सर्वांना समजलं असेल. आता सर्वांनी लक्षात ठेवा, सर्वांनी काय लक्षात ठेवा, या दोघांपासून आपल्याला काय मिळालेलं आहे? फक्त काही ए सी नाहीत. काय मिळालेलं आहे? या दोघी स्टेटमेंट पासून काही ए सी नाहीत. जर पहिलं आणि तिसरं एकत्र करायचा प्रयत्न केला, पहिलं आणि तिसरं एकत्र करायचा प्रयत्न केला तर काही नाही आणि सर्व, काही नाही आणि सर्व. ओके, तर हे निगेटिव्ह आणि हे पॉझिटिव्ह, सर्व प्लस काही नाही पासून आपल्याला काय मिळेल? काही नाही मिळेल. परंतु सी या दोघांमध्ये कॉमन आहे, त्याला काहीच क्रॉस मिळालेला नाहीये. म्हणजे ए आणि डी मध्ये आपल्याला क्रॉस येऊ शकतो. मला सांगा, सर्व प्लस काही नाही पासून काही नाही येईल, राईट? मग काही नाही साठी काय आहे? क्रॉस टिक आहे, क्रॉस टिक आहे. ओके, काही नाही पासून आपल्याला काही नाही मिळत नाही. परंतु डी आणि ए मध्ये जर विचार केला तर दोघी ठिकाणी क्रॉस आहे. डी आणि ए मध्ये दोघी ठिकाणी क्रॉस आहे. असं एकच उपसर्ग आहे की काही मध्ये दोघी ठिकाणी क्रॉस असतो. एकही नाही मध्ये टिक टिक असतो, काही नाही मध्ये क्रॉस टिक असतो. तरी आणि याच्यापासून मिळणारं फक्त एकच उपसर्ग आहे की काही नाही. आणि काही नाही साठी काय असेल? क्रॉस टिक असेल.
परंतु एकालाच क्रॉस भेटेल, दुसऱ्याला टिक भेटेल, परंतु या दोघांमध्ये क्रॉस आहे, म्हणजे ए आणि डी मध्ये तुम्ही कोणत्याही प्रकारचं कन्क्लुजन काढू शकत नाही. ए आणि डी मध्ये काय असेल? नो कन्क्लुजन. काय असेल मित्रांनो? नो कन्क्लुजन. समजलं सर्वांना? मी हे ए आणि डी मध्ये का नो कन्क्लुजन म्हटलं तर व्यवस्थित समजून घ्या. परत एकदा सांगतो, काही नाही प्लस सर्व, सर्व प्लस काही नाही, यापासून आपल्याला काय मिळेल? काही नाही मिळेल. ओके. हा, मग काही नाही असं मिळालं तर मी असं म्हणू शकतो का काही डी ए नाही, काही डी ए नाही, तर काही नाही साठी क्रॉस टिक आहे, परंतु ए आणि डी ला दोघी ठिकाणी क्रॉस मिळालेला आहे, म्हणजे काही नाही मध्ये फक्त एकालाच क्रॉस मिळाला आहे. आपल्याला काय हवं होतं? दोघांना क्रॉस यायला हवं होतं, तरच ते कन्क्लुजन आपण त्या ठिकाणी मान्य करू शकतो. परंतु ए आणि डी मध्ये दोघांना क्रॉस आहे, तर काही नाही मध्ये एकालाच क्रॉस असल्यामुळे ए आणि डी मध्ये कोणत्याही प्रकारचं कन्क्लुजन येणार नाही. हा पॉइंट या ठिकाणी तुम्हाला समजावून सांगितला आहे. ठीक आहे मित्रांनो? ठीक आहे मित्रांनो, चला तर आज आपण या ठिकाणी थांबूया. 3 स्टेटमेंटवर आधारित सर्व कन्क्लुजन या ठिकाणी मी घेतलेले आहेत. पुढील पार्ट मध्ये आपण 4 स्टेटमेंटवर किती कन्क्लुजन मिळतात ते पाहूया. तोपर्यंत धन्यवाद.